त्यासाठी कढई घेतली मी. कढईमध्ये थोडं पाणी टाकलंय आणि दूध ओतणार आहे. हे नंदिनी दूध आहे, फुल क्रीम. दूध टाकूया. एक लिटर दूध घेतलं मी, अर्धा टाकणार आहे. 1 लिटर दूध टाकलं. आपण बनवणार आहे आता याची मलाई. हे आपलं दूध गरम होत आहे, मीडियम गॅस ठेवलाय. आपण हलवत राहणार आहे. आपलं दूध उकळलंय. आता गॅस मीडियम करूया आणि याला हलवत राहूया. आता गरमी चालू झाली आहे, मग गरमीमध्ये आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडतं आणि घरी बनवलेले तर खूपच छान लागते. 10-12 काजू घेतलेत, 10-12 बदाम घेतलेत आणि 8-9 पिस्ता घेतलाय. पिस्ता मी बारीक करून घेतलाय. काजू आणि बदाम आहे ना आपण बारीक करूया. आणि दुसरं साहित्य घेतले इथं मी मिल्क पावडर घेतले 2 चमचे, कस्टर्ड पावडर घेतले 2 चमचे आणि थोडीशी इलायची घेतली बारीक करून. इलायची टाकल्यावर पण छान लागते आईस्क्रीम. दूध आपलं घट्ट झालंय. मिल्क पावडर घेतलंय ना ते टाकूया. साखर आपण नंतर टाकणार आहे. हळूहळू टाकते कारण का ते गाठी होऊ नये म्हणून. आपलं दूध किती होतं, 1.5 लिटर दुधामधलं केवढंसं दूध राहिले. त्याच्यात टाकूया आपण साखर. मी साखर 3 चमचे घेतली. आणि आपलं ते कस्टर्ड पावडर आहे ना ते पण टाकूया. एक अर्ध दुधात हे करायचं. त्याला हलवत राहायचं घट्ट होईपर्यंत. घट्ट झालंय दूध. अजून याला आपण घट्ट करून घेऊया. म्हणजे टाकूया आपण काजू बदाम आहे ना ते टाकूया. भरपूर घट्ट झालं बघा. गॅस केला बंद आणि ना इलायची राहिले टाकायची. इलायची टाकूया. खायला पण छान लागेल आणि सुगंध पण छान आहे. आपण आता आहे ना डब्यात काढून घेणार आहे. आता आपण हे ठेवणार, रात्रभर ठेवून देणार आणि सकाळी आईस्क्रीम पार्टी करूया. आता आपण काढून घेऊया. माझ्याकडे तो दुसरा चमचा आहे ना तो नाही आहे काढायला, मग मी चाकूने आहे ना कापूनच काढलोय असं. चाकून कापून हे चमच्याने काढते. हो. आता गरमी चालू झाली. झाली आईस्क्रीम तयार आपली. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.